श्री प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि हा सोहळा तिकडे सुरू असताना, अयोध्येला सुरू असताना श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान ट्रस्टच्या मार्फत श्री विष्णू मनोहरजी जे सुप्रसिद्ध विश्वविख्यात शेफ आहेत, त्यांनी योजना तयार केली. महालक्ष्मी जगदंबा संस्थानामार्फत योजना तयार केली आणि 22 जानेवारीला महालक्ष्मी मंदिरामध्ये श्री प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी एक संस्थान आहे. सोबतच नॅशनल रामायण कल्चरल सेंटर, रामायण कल्चरल सांस्कृतिक सेंटर भारतीय विद्याभवनने या ठिकाणी बांधकाम केलं आणि हे बांधकाम पूर्ण झाल्यावर महामहिम राष्ट्रपतीजींनी रामायण कल्चरल सेंटरचं भारत माता भवनाचं उद्घाटन केलं. 22 जानेवारीला श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान 6000 किलो राम हलवा एका कढईमध्ये, एक सिंगल कढईमध्ये सकाळी 6 ते दुपारी 11:30 पर्यंत पूर्ण करेल. सकाळी 6ला सुरू होईल राम हलवा शिजवणे आणि 11:30 पर्यंत 6000 किलोचा राम हलवा एकाच कढईमध्ये हा भक्तांकरता उपलब्ध राहील आणि 11:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत 6000 किलो हलव्याचं या ठिकाणी वाटप होणार आहे. मोठ्या प्रमाणावर भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने ही मोठी योजना तयार केली आहे. अयोध्येच्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या माध्यमातून सर्व भाविकांनी आतापर्यंत महाराष्ट्रात 6000 किलोचा राम हलवा असा उपक्रम पहिल्यांदा होतो आहे. त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे की 22 जानेवारीला आपण श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे येऊन राम हलव्याचा प्रसाद घ्यावा अशी विनंती आहे. विष्णू मनोहरजी आपल्याला पूर्ण माहिती आहे. हा जो हलवा आहे, ज्याप्रमाणे आता भाऊंनी तुम्हाला सगळं सांगितलं की हा खरंच एक महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारतात नाही तर सर भाऊ जगामध्ये आपण हा उपक्रम करतोय आणि त्याचं श्रेय जे आहे ते महालक्ष्मी संस्थान जगदंबा संस्थान कोराडीला जातं. कारण त्यांनी जर हो म्हटलं नसतं तर हा हलवा इथे बनू शकला नसता आणि खूप मोठी जबाबदारी आहे. कारण याच्या आधी आपण भाज्या खिचडी असे प्रकार केले, पण हलवा ही एक डेलिकसी आहे आणि तो प्रभुराम चंद्राच्या चरणी अर्पण करणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि यासाठी जवळपास 6000 किलो हलव्यासाठी 600 किलो रवा, 600 किलो तूप आणि जवळपास 800 किलो साखर, त्याच्यानंतर बदाम काजू किसमिस 150 ते 200 किलो, विलायची पावडर आणि मसाला जो असतो तो 40 ते 50 किलो आणि बाकी इतर साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. साधारण 4 ते 5 तास हे सगळं तयार करायला लागेल आणि सगळे भक्त याचा आस्वाद घेतील याची मला खात्री. या आतापर्यंत जी कढाई होती ती 10 फुटाची होती आणि हलवा म्हटलं की थोडे टेक्निकल पॅरामीटर्स बदलतात म्हणून ही मुद्दाम कढई बनवण्यात आली. 15 फूट लांब रुंद अशी ती कढई आहे, 6 फूट उंच तिची हाईट आहे, स्टँड सकट 1800 किलो वजन आहे आणि यामध्ये सर्जिकल स्टीलचा वापर करण्यात आलाय की जे स्टील डॅम आपण बनवतो त्यासाठी वापरतात. त्याचबरोबर त्याचा खालचा जो बेस आहे तो लोखंडाचा आहे आणि लोखंड आणि तांब याचा वापर करून तो बेस तयार करण्यात आला आहे. आणि या कढईला म्हणजे पहिली जी कढई होती भाऊ तिचं नाव आई कढई असं ठेवलं होतं. आता ही जी आहे ती हनुमान कढई आहे कारण अशी जायंट अशी ती कढई आणि वाजत गाजत तिला आम्ही इथे आणणार आहे. पहिले जिथून अयोध्येच्या आंदोलनाला सुरुवात झाली त्या महालात नेऊन तिचं पूजन होईल आणि ते पूजन आपले आवडते नेते नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातून झाल्यानंतर ती कढई इकडे अंबाबाईच्या देवळात आणण्यात येईल.
इथे त्याचं पूजन भाऊ करतील आणि नंतर त्याचा वापर आपण इथे सुरू करू आणि नंतर या कढईमध्ये अयोध्याला हलवा. कदाचित त्यांनी पूर्ण चित्रण बघितलं असतं, अटल सेतूच्या पूर्ण फिल्म बघितल्या असत्या आणि अटल त्या ठिकाणी संपूर्ण वातावरण बघितलं असतं. प्रत्येक बॅनरमध्ये, पोस्टरमध्ये, सरकारच्या प्रत्येक फ्लेक्समध्ये जी जाहिरात दिली होती, त्या ठिकाणी जे उद्घाटनाचे आणि बोर्ड लावले होते, सर्वमध्ये श्रद्धेय अटलजीचा उल्लेख होता, फोटोग्राफ होते. उद्धव ठाकरे हे जेव्हा टीका करतात, जाणीवपूर्वक मी वारंवार सांगतो, ते एक नरेटिव्ह सेट करतात काही ना काही पद्धतीने मीडियासमोर येण्याकरता. उद्धव ठाकरेंनी कालचा कार्यक्रम पूर्ण बघितला असता तर अशी टीका नसती केली. में देखा होगा सारे देश मोदी जी के साथ कर रहे थे. आपने देखा होगा जब कोरोना की महामारी थी, 103 देशों को मोदी जी ने वैक्सीनेशन दिया. आपने देखा होगा 14 देशों ने मोदी जी को उन देशों का सर्वोत्तम पुरस्कार दिया. आपने देखा होगा विश्व की 78% लोग कहते हैं विश्व का सबसे अच्छा नेता मोदी जी है. चाइना जैसा देश वो ग्लोबल टाइम छापता है कि मोदी जी आत्मनिर्भर भारत बनाना चाहते हैं. उसकी तरफ उनकी दौड़ भाग है और विश्व में 10वें नंबर का भारत 5वें नंबर पे लाने का काम मोदी जी ने किया. आत्मनिर्भर भारत का संकल्प किया और सबसे बड़ा आपने देखा होगा 22 जनवरी को ऐसा विश्व में दिन आने वाला है कि जो 527 साल से हम देख रहे थे वो दिन नहीं आ रहा था. लेकिन मोदी जी की सरकार आई, सुप्रीम कोर्ट में मोदी जी की सरकार ने ये सबूत दिलाए कि हाँ, अवधपुरी में ही 8000 साल पहले रामलला का जन्म हुआ था. सुप्रीम कोर्ट में सारे सबूत दिलाए करके ही ये दिन आया 22 जनवरी. आज तक के सबने, कांग्रेस पार्टी ने जब जब एफिडेविट किए तब तक उन्होंने राम जन्मभूमि के खिलाफ एफिडेविट किए. प्रभु रामचंद्र काल्पनिक है, राम सेतु काल्पनिक है, ऐसा कहा कांग्रेस पार्टी ने. और ऐसे पार्टी के साथ उद्धव ठाकरे जी है. भगवान रामचंद्र को काल्पनिक कहने वाली कांग्रेस पार्टी के साथ उद्धव ठाकरे है. उद्धव ठाकरे ऐसे लोगों के साथ है जो सनातन हिंदू धर्म खत्म करेंगे सरकार में आने के बाद, ऐसा उदयनिधि स्टालिन कहते हैं. हमारी सरकार आई, उद्धव ठाकरे कांग्रेस की और हमारी सरकार आई, वो इंडिया आघाड़ी अगर आई, हमारी सरकार आई, तो उद्धव ठाकरे वाली सरकार कहती है कि सनातन हिंदू धर्म को हम समाप्त करेंगे. ये भाषा उद्धव ठाकरे करते हैं. मोदी जी के बारे में उद्धव ठाकरे जी, आप अच्छे से सुन लीजिए, पूरा विश्व मोदी जी को विश्व गौरव कहता है. केवल आप और पाकिस्तान, ये दो लोग बचे हुए हैं जो मोदी जी की तारीफ नहीं करते. लेकिन एक दिन ऐसा आएगा, आपको मोदी जी की तारीफ जाहिर करनी पड़ेगी और करना पड़ेगा, हाँ मोदी जी विश्व गौरव है, युग पुरुष है. ये बात आज नहीं कल उद्धव ठाकरे भी कहेंगे. पाकिस्तान नहीं मालूम क्या करता है. आई महालक्ष्मी जगदंबेच्या या अत्यंत जागृत आई महालक्ष्मीच्या संस्थानामध्ये मी माझ्या जन्मदिवशी दिवसभर असतो आणि आज आई महालक्ष्मीला विनंती केली आहे, जगदंबेला विनंती केली आहे की महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त राहू दे. महाराष्ट्रावर कुठलंही अमंगल, कोणतीही घटना घडू नये. महाराष्ट्रामध्ये शेतकरी, शेतमजुरावर जी आज अनेक अडचणी आहे, सोयाबीनचे शेतकरी आहे, कापसाचे शेतकरी आहे, कांद्याचे शेतकरी आहे, त्यांच्या या शेतकऱ्यावर जे वारंवार दुष्काळ येतो, शेवटी सरकार मदत करतं, सरकारची जबाबदारी आहे मदत करायची, पण शेवटी सरकारच्या लिमिटेशन आहे. पण आई महालक्ष्मी जगदंबेचं हे संस्थान असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मंगलमय आणि शेतकऱ्याची, शेतमजुरांचं, या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं उज्ज्वल भविष्य राहू दे. सर्वांचं जीवन मंगलमय राहो. सर्वांच्या जीवनामध्ये
मंगलमयच व्हावं अशी विनंती आई महालक्ष्मीला केली आहे. अयोध्येला जाणार आहे का? तर मला नक्की निमंत्रण नाही आलं, पण सर्व या ठिकाणी तिथली व्यवस्था काय आहे, तिथे येणारे सर्व जे काही निमंत्रक आहे, शेवटी आजच्या उद्या अयोध्येला आम्ही जाणारच आहोत. आधी उद्धव ठाकरे गेले पाहिजे, आधी त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना निमंत्रण गेले आहेत ते गेले पाहिजे. आम्ही काय शेवटी आमचा तो माननीय मोदीजींच्या नेतृत्वामधला आज जगातला जो सर्वात मोठी दीपावली आहे, आणि महाराष्ट्रभर कार्यक्रम आहेत. त्यामुळं पुढच्या काळामध्ये अयोध्येमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न राहणारच आहे. आम्ही म्हटलं आहे सर्व लोकांनी, इच्छा जी आहे ती व्यवस्था देशातले इतके लोक त्या ठिकाणी येणार आहे, आणि अयोध्येच्या राम मंदिराची आमचे भावनिक संबंध आहे, धार्मिक संबंध आहे, आणि हे धर्मकार्य रोजच्याच आपल्या जीवनातलं आहे. शेवटी देव धर्म संस्कार हे आमच्यावर आहेत, आणि त्यामुळं अयोध्येच्या राम मंदिराला मी 22 जानेवारीनंतर आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत सर्व सवंगडी आम्ही जाणार आहोत. त्यामुळं इथेही मोठी व्यवस्था आहे. 6000 किलोचा राम हलवा तयार होतो आहे. त्यामुळे या व्यवस्थेमध्ये मला राहावं लागणार आहे. आणि आई महालक्ष्मीचं जगदंबेचे संस्थान जे आहे हे आता जगप्रसिद्ध, देशप्रसिद्ध, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या संस्थानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहे. त्यामुळे मी इथेच थांबणार आहे.